नमस्कार, आज आपण मच्छी फ्राय करणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यासाठी लागणारे साहित्य: बांगडा मासे मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे। बांगडा मासे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे मधून। आता माशांमध्ये आपण मसाले हे टाकून घेऊयात। 2 चम्मच मी इथे काळा तिखट हे घेत आहे। काळा तिखटाच्या ऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर देखील घेऊ शकता। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता। फूड कलर 1 चम्मच। फूड कलर हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी काही हरकत नाही, पण फूड कलर टाकल्याने हा टेक्स्चर छान असा माशांना येतो, त्यामुळे मी इथे फूड कलर हा टाकलेला आहे आणि दिसायला सुद्धा छान मासे दिसतात। आता हे आपण चोळून घेऊयात। मासे हे मसाल्यामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। चांगला असं चोळून घ्यायचा आहे माशांमध्ये हा मसाला हा चांगला चोळला तर टेस्ट ही माशांना चांगली येते, त्यामुळे अगोदर चांगला हा मसाला सर्वत्र चोळून घ्यायचा आहे। माशांना मसाला हा चांगला आपण लावून घेतलेले आहे। मसाला हा आतपर्यंत माशांना हा लावून झालेला आहे। 15 मिनिट मी असंच ठेवणार आहे। 15 मिनिटांनंतर मी ते बनवायला सुरुवात करणार आहे। मसाला हा माशांना लावल्यानंतर 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं, कारण की ते मसाला हा माशांमध्ये चांगला हा मुरला जातो, त्यामुळे 10 ते 15 मिनिटं मसाला हा माशांना लावल्यावर 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं। आता 10-15 मिनिटं झालेले आहेत। बाकीचे साहित्य आपण बघूया। माशांना लावण्यासाठी, मासे हे कुरकुरीत होण्यासाठी येथे मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर हे घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही डाळीचं पीठ, बेसनचं पीठ 2 चम्मच आणि कुरकुरीत होण्यासाठी मासे हे तुम्ही तांदळाचे पीठ देखील येथे घेऊ शकता, पण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवरमध्ये 2 चम्मच बारीक असा रवा मी येथे टाकून घेते। रवा आणि कॉर्नफ्लॉवर चांगला असं मी मिक्स करून घेते, सर्वत्र एकत्र करून घेते। चांगला असं सर्वत्र ते मी मिक्स करून घेतले। आता मी मिक्स करून घेतलेला कॉर्नफ्लॉवर आणि रवा यामध्ये आपण मच्छी टाकून असं दाबून चांगलं आपण व्यवस्थित लावून घेऊयात आणि ते साईडला मी ठेवते। अशाच प्रकारे मी सर्व येथे मच्छीला कॉर्नफ्लॉवर आणि रवा लावून घेते। पहिला जो आपण मसाला लावलेला होता ना मच्छीला, तो पूर्ण असा आतपर्यंत मुरलेला आहे। हे बघा, थोडंसं असं दाबून जर आपण वरून कॉर्नफ्लॉवर आणि रवा जर वरून टाकलं ना, मच्छी हे फ्राय केल्यानंतर छान लागते। अशा पद्धतीने मी येथे सर्व लावून घेतलेले आहे। गॅसवर हे पॅन ठेवलेले आहे। पॅनमध्ये आपण अर्धी वाटी येथे तेल टाकून घेऊयात। 3 ते 4 चम्मच येथे मी तेल हे टाकून घेतले। तेल हे सर्वत्र असं या प्रकारे पसरून घ्यायचं। तेल हे गरम झालं तर त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये मी टाकून घेतले। तेलामध्ये छान असं ते मिक्स करून घेणार आहे। चांगलं असं मी ते परतून घेते। गॅसची फ्लेम मी येथे लो टू मीडियम केलेले आहे। लो टू मीडियमवरच आपल्याला सर्व मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। एक एक करून येथे मी मासे हे टाकून घेते। मासे पॅनवर टाकताना एकावर एक मासे हे टाकून नाही घ्यायचं, थोडा गॅप ठेवून मासे या प्रकारे आपण पॅनवर टाकून घ्यायचं, म्हणजे चांगलं सर्वत्र बाजूने ते मासे चांगले हे क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात आणि कोठेही ओली राहत नाहीत। आणि गॅसची फ्लेम हे मीडियमच ठेवायचं आहे। फास्ट फ्लेमवर आपल्याला हे मासे भाजून नाही घ्यायचं। तुम्ही जर तेलामध्ये, भरपूर तेलामध्ये जर तुम्ही हे मासे जर तळले तरी पण मासे हे क्रिस्पी होतात, आणि कमी तेलामध्ये पण मासे हे कसे क्रिस्पी करायचे तर या प्रकारे मी करून दाखवते। या प्रकारे तुम्ही जर केलात तर तुमची मासे हे कमी तेलामध्ये क्रिस्पी होतील। त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर कमी तेलामध्ये पण आपण अशा प्रकारे मासे हे फ्राय करून घेऊ शकतो। 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला अजिबात हात लावायचा नाही। 15 मिनिटं झालेले आहेत, त्यामुळे मी एक एक मासा या प्रकारे हे उलट-सुलट करून घेते। हे बघा, दुसऱ्या साईडनी पण मच्छी ही छान असं भाजलेली आहे, एकदम कुरकुरीत क्रिस्पी
आणि खायलासुद्धा टेस्टी लागते। या प्रकारे आपण हे मासे हे फ्राय करून घेतलेले आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर ही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू।